धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हाय विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय जग वैष्णवाचा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वेदा वेद ब्रह्म अमंगळ वेदा वेद ब्रह्म अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ब्रह्म वेदा वेद काजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वेदा वेद ब्रह्म अमंगळ वेदा वेद ब्रह्म अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत भेदा भेदा ब्रह्म अमंगळ भेदा भेदा ब्रह्म अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराडते हित सत्य करा
विठ्ठल 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 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेदा ब्रह्मा मंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते तर सत्य करा विठ्ठल विठ्ठल ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्यात्मरूपा समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभं जगनहित पाणिं मंडनं मंडनान् तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहास्यं विठ्ठलं चिन्तये पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिव फलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् हाय ओम नमो ज्ञानेश्वराय हाय ओम नमो ज्ञानेश्वराय हाय ओम नमो ज्ञानेश्वराय हाय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद ब्रह्म मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेत सत्य करा कोणाही जीवाचा नगडावा मत्सर कर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेत सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेत सत्य करा विठ्ठल विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा वेद ब्रह्म मंगळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सई संकीर्त सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी सुप्रसिद्ध साधू मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा काहींच्या परिचित काहींच्या अपरिचित असलेला संतांचं वर्णन आणि वैष्णवांचा धर्म सांगणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल तुकोबराय म्हणतात
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, हे जग विष्णुमय आहे, हे जग विष्णुमय आहे. हे सर्व एकाच परमेश्वराचे ब्रह्माचे अस्तित्व आहे आणि हे एकत्र समान मानणे हाच खरा वैष्णवांचा धर्म मानला जातो. विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर भक्ती करायची असेल ना तर तुम्ही भागवत ऐका आणि त्या भागवतातून काहीतरी घ्या. काय घ्या तर आपलं हित घ्या आणि ते सत्य करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर. कोणत्याच जीवाचा आपण मत्सर नाही घडून दिला पाहिजे. कोणाचा द्वेष नका करू, कोणाला वाईट नका बोलू, नाहीतर हे कलियुगच आहे. पण तरी पण स्वतःला सांभाळा. तुकोबाराय म्हणतात, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर परम सर्वेश्वर पूजनाचा. आणि याच वर्मांनी आपण सर्वेश्वराला पूजूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव. आपण या देहाचे एक अवयव आहात. सुख दुःख जीव भोग पावे. आपण जे सर्व जीव आहोत का ते एका देहाचे अवयव आहे. कोणत्या देवाचे तर पांडुरंग परमात्म्याचे आपण अवयव आहोत. आणि तुकाराम म्हणतात, सुख दुःख जीव भोग पावे. आणि त्या जीवाला सुख दुःख हे भोगावंच लागतं, म्हणजे लागतं. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा भावार्थ. विठ्ठल यथामती आता अवकाश. माझ्या अल्पशा बुद्धीने कार्यक्रमाचा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह, विश्वगुरु वारकरी शिक्षण संस्थेचा अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण गुरुवर्य भगवताचार्य श्री सचिन महाराज जाधव यांनी मला दिली. मी त्यांचे प्रथमतः आभार मानते. आणि इथं सर्वजण जमलेले पाहुणे मंडळी, प्रगतीचे आईवडील असतील, रासकर बाबा असतील, महाराजांचे बाबा आहे, आपल्या गल्लीतल्या आजी आहेत, तसेच माझा सांभाळ करणारी माझी आजी हरिभक्त परायण रुक्मिणीताई गोरे ही देखील इथं उपस्थित आहे. आणि तिच्याबरोबर माझा मानलेला मामा नामदेव पांचा, त्यांचे मी आभार मानते. ते आवर्जून माझ्या कीर्तनाला आळंदीला आले. तसेच मृदुंगाचार्य हरिभक्त परायण विशाल महाराज वारगडे यांचे आभार मानते. हरिभक्त परायण गायनाचार्य भूषण महाराज सदगीर यांचे आभार मानते. हरिभक्त परायण कुंदन महाराज बारमल यांचे आभार मानते. हरिभक्त परायण भाविका दिदी पवार गायनाचार्य हिचे आभार मानते. तसंच माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या सख्या मैत्रिणी माझ्यासाठी चोपदार झाल्या त्यांचे आभार मानते. हरिभक्त परायण तन्वीताई बारवे, आज त्यांचं कीर्तन झालं चक्री कीर्तनात, त्या हरिभक्त परायण त्या विनेकरी त्यांचे आभार मानते. माऊलींच्या समाधीवर नतमस्तक ठेवते. मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात, मानवी जीवनात आपण भरपूर वैष्णव पाहिले, वैष्णवांचा धर्म पाहिला नाही. तो वैष्णवांचा धर्म पाहावा तर त्यांच्या देखण्याहून नाही, त्यांच्या मनाहून, त्यांच्या अंतकरणाहून आपण त्यांचा धर्म पाहिला पाहिजे. तो कसा? आजकाल कसं सगळेच केशरी कपडे घालतात, भगवे कपडे घालतात, पांढरे कपडे घालतात, गंध लावतात. असं म्हणलं की वारकरी होत नाही. वारकरी होण्यासाठी, भक्त होण्यासाठी, साधू संत होण्यासाठी ज्ञानोबरायासारखं जगावं लागतं. ज्ञानोबरायांचे प्रसंग सांगते. भजन करा. विठ्ठल विठ्ठल.
ज्ञानोबा आपल्यासारखे लहान होते. त्यांना या आळंदीत कुणीही जागा देत नव्हतं. का तर विठ्ठलपंतांचे मुलं होते. आणि विठ्ठलपंत हे ज्यांनी विवाह करून संन्यास घेतला होता, त्यांच्यामुळे त्यांना कुणीही सामान्य जीव असं मानत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलपंतांना आळंदीकरांनी त्रास दिला. विठ्ठलपंत पैठणला गेले. सर्व पंडितांना धर्मपीठावर गेले. सर्व पंडितांना सांगितलं, मी अशी चूक केली. आधी विवाह केला आणि मग संन्यास घेतला. आता मला कुणीही गावात किंमत देत नाही, कुणी विचारत नाही. आणि चालत गेलो तरी शिव्या देतात, गलिच्छ बोलतात, काही ना काहीतरी वाईट बोलत असतात. मला शुद्धीपत्र पाहिजे, मला धर्मपीठातून शुद्धीपत्र पाहिजे. विठ्ठलपंतांना शुद्धीपत्र दिलं नाही, मात्र मृत्यूदंड शिक्षा सुनावते. विठ्ठलपंतांनी इंद्रायणीच्या डोहात देहत्याग केला. त्यांची मुलं पोरकी झाली. मुक्ताई 4 वर्षाची मुक्ताई आई आई म्हणू लागली. निवृत्ती दादा मोठे होते तरी निवृत्ती दादा काही करू शकले नाही. ज्ञानदादा सगळ्यांना समजून सांगत होता, आपले आईवडील आता परत येणार नाही. पण मुक्ताई काय ऐकत नव्हती. मुक्ताई म्हणायची, नाही ज्ञानदादा, सोपनदादा, निवृत्ती दादा, मला काय माहीत नाही, मला माझी आई पाहिजे. अख्ख्या गावात मुक्ताई पळत हिंडायची. एखादी आई दिसली की पदराला ओढायची आणि आई म्हणून हाक मारायची. तर ती एक स्त्रीसुद्धा त्यांचा अपमान करत होती, मुक्ताईचा अपमान करत होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भरपूर दिवस असंच घडत राहिलं. शेवटी निवृत्ती दादा म्हणला, आता आपण तर काही चूक केली नाही, आपल्या आईवडिलांनी चूक केली, पण आपण काही चूक केली नाही. आपण तरी शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला जाऊ, आपल्याला तरी कुणीतरी शुद्धीपत्र देईल. त्यावेळेस गाड्या नव्हत्या. 4 भावंड पायी पायी पैठणला निघाले. पायी वारी करत पैठणला निघाले. उन्हात तानाचं भर उन्हात मुक्ताई अशी चालत होती, जुनं एखादी चिमणी चालती अशी चालत होती. तिचे पाय पळत होते. ज्ञानदादांनी, सोपानदादांनी, निवृत्तीदादांनी तिच्या पायाला पानं बांधले, त्यांच्या पायाला पानं बांधले. तिला एकाने अर्ध्या वाटेत कडव घेतला आणि पैठणपर्यंत पोचले. विठ्ठल विठ्ठल. पैठणपर्यंत पोचले. वेदांचा, धर्मपीठातल्या वेदांचा आवाज येऊ लागला. अख्ख्या गावभर पैठणवर पोचला. मुक्ताई म्हणाली, ज्ञानदादा, सोपानदादा, निवृत्तीदादा, आलं का रे पैठण? निवृत्तीदादा म्हणला, हो हो मुक्ताई, दिसतंय पुढं, थांब बघतो मी. थोडं पुढं जाऊन बघितलं, आनंद झाला. पैठणला पोचले. धर्मपीठावर गेले आणि सांगितलं, काही दिवसापूर्वी आमचे आईवडील आले होते. त्यांनी शुद्धीपत्र मागितलं, तुम्ही त्यांना शुद्धीपत्र दिलं नाही. तुम्ही शिक्षा सुनावली, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यांनी देहत्याग केला. पण आम्ही काय केलं हो? आम्हाला तरी शुद्धीपत्र द्या. आम्हालाही लोक असं बोलतात. काही पंडित म्हणले, नाही, तुम्ही संन्यासाची मुलं आहात ना, तुम्हाला कशामुळे द्यायचं? पण त्यातला एक पंडित म्हणाला, नाही, आपण असं नाही केलं पाहिजे. ती एक मुलंच, ती छोटी मुलंच आहे ना, आपण त्यांची मदत करू. आपण सर्व वेद पुराणात पाहू, तरी सर्वकडे पाहिलं, पण त्यांना काही न्याय मिळाला नाही. त्यातला एक पंडित म्हणाला, काय रे, तुम्ही विठ्ठलपंतांचे मुलं आहात ना? तुम्हाला तर वेद असं ऐकले, तुम्हाला तर वेद मुखोद्गत आहे. ज्ञानोबा म्हणले, हो आहे ना. तर ज्ञानोबा वेद बोलू लागले. एका पंडिताने ज्ञानोबा तोंड धरलं आणि तो पंडित म्हणाला, अरे वेद तर काय कोणी पण बोलू शकतो, तू रेड्याच्या मुखातून वेद बोलून. ते वाटेने एक रेडा चालला होता आणि त्या रेड्याला
त्या पंडिताने बोलावलं आणि सांगितलं, याचं नाव ज्ञाना, तुझं नाव ज्ञाना. आता मला सांग, तू ह्याच्या तोंडातून वेद बोलून दाखव. ज्ञानोबराय म्हणले, हो हो, तो पण बोलेल, का नाही बोलणार. ज्ञानोबरायाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. सर्वकडे शांतता पसरली आणि रेडा वेद बोलू लागला. पुत्रामुखी वदविली स्तुती, म्हैसे पुत्रामुखी वदविली स्तुती. चालविली भिंते गोष्टी, चालविली भिंते गोष्टी. साक्षात ज्ञानोबराय विष्णूंचा अवतार आहे आणि हे जग ज्ञानोबरायांचं आहे, म्हणजे हे जग विष्णुमय आहे असं सांगितलं आहे. आणि त्यावेळेस त्या पंडितांनी ज्ञानोबरायांमध्ये आणि सामान्य जीवांमध्ये भेदभाव केला. भेदभाव करावा पण तो देवामध्ये आणि सामान्य जीवामध्ये, पण त्यांनी सामान्य जीवामध्ये आणि कुरूप जीवांमध्ये असा भेदभाव केला. त्यामुळे तुकोबराय म्हणतात, भेदा भेदा ब्रह्म मंगळ अभंगाचं प्रथम चरण. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म.
अमंगळ असा भेदभाव करायचा नसेल तर तुकोरे म्हणतात भक्तांनो भागवत कथा ऐका. तुम्हाला भागवत कथा ऐकण्याचा फायदा सांगू का? भजन करा विठ्ठल विठ्ठल.